हॅलो, मी आहे सीमानी. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. काल रात्री पोहोचल्यानंतर मी आता आहे श्रद्धाच्या घरी आणि आता आम्ही दोघी जात आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. हे महादेवाचं मंदिर घरापासून जवळच आहे म्हणून आम्ही पायीच निघालो. हे आहे ते मंदिर. हा आहे त्यांचा सराउंडिंग एरिया. खूप मोठा एरिया आहे. हे आहेत नंदी महाराज आणि हे मंदिर एकदम आपल्या गावाकडे जसं असतं तशा टाईपमध्येच आहे. हे मंदिर मत्स्यधरी देवी मंदिर आहे, त्याच्या साईडलाच आहे. या मंदिरामध्ये श्रद्धा आणि श्रद्धाची आई नेहमी येत असतात. मी ज्यावेळेस श्रद्धाकडं आलेली असेल तर आम्ही या मंदिरामध्ये सोबत येत असतो. आम्ही मंदिरात गेलो तेव्हा आमच्यासोबत आणखी कोणतेच भाविक नव्हते. आम्ही फक्त दोघीच होतो आणि ते जे मंदिर प्रशासनाचे आहेत 2-3 लोक ते होते. त्यांचं काहीतरी काम चालू होतं. आमच्या गावामध्ये पण मध्ये बिबट्या आल्याची चर्चा होती. तर तेव्हा श्रद्धा आणि श्रद्धाच्या आईला मंदिरामध्ये यायला भीती वाटत होती, कारण हे मंदिर थोडंसं गावाच्या बाहेर आहे आणि तिथे जास्त कोणी नसतं. दुपारच्या वेळी तर कोणीच नसतं. बिबट्याच्या भीतीमुळे मध्ये श्रद्धा आणि श्रद्धाच्या आईनं मंदिरामध्ये येणं बंद केलं होतं. मंदिराच्या साईडलाच धोत्र्याचं झाड आहे. आम्ही तिथून त्याचं ते फळ तोडलं. त्याला काटे असल्यामुळे श्रद्धाला ते तोडता नाही आलं. मग मी ते तोडून तिला दिलं. हा सगळा एरिया आहे मंदिराच्या मागच्या साईडचा. इथे मागच्या साईडला एक गणपती आहे. साईडलाच एक फुलाचं झाड आहे, तिथले श्रद्धा फुलं तोडत आहे. मंदिराच्या मागच्या साईडला पण एक महादेवाची पिंड आहे. आम्ही थोड्या वेळ तिथे बसल्यानंतर आम्ही निघालो आता घरी जायला. थोडा आता अंधार पडत होता. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मी आले आता माझ्या घरी. हे आहे माझ्या गावाकडचं घर. आमचं घर हे खूप जुनं आहे आणि जुन्या पद्धतीनेच बांधलेलं पण आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते.